नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। मी आत्ता तडसर गावातील एक कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे। महाराष्ट्र या ठिकाणी पशु व मत्स्य विभागाचं हे विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र आहे। मी ज्याच्या बाहेर उभा आहे ते शेतकरी भवन आहे। केंद्र सरकारनं अतिशय उत्तम दर्जाचं शेतकरी भवन या ठिकाणी बांधलेलं आहे। मी आज जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी केलेली आहे। आगामी काळात केंद्र सरकारला कृषी विभागाला पाठपुरवठा करून या तडसर येथील हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि हे शेतकरी भवन आहे हे चालू करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे। मी स्वतः भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा याच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तसेच हे नागपूरचं विद्यापीठ आहे त्याला स्वतः पत्रव्यवहार करणार आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं कसं चालू राहील शेतकरी भवन आणि शेतकरी जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा उचलतील यासाठी प्रयत्नशील असणार आहे। अतिशय चांगली आणि देखणी वास्तू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या ठिकाणी झालेली आहे। कामाची गुणवत्ता अतिशय चांगली आहे। अशा प्रकारे जे आमचे या देशाचे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही वास्तू उभारलेली आहे। लवकरात लवकर या वास्तूचं उद्घाटन करण्यात येणार आहे। मला वाटतं केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। 12 वर्ष झाली मोदी सरकार अविरत काम करते। आत्ताच त्यांनी माजी पंतप्रधान नेहरूंचा रेकॉर्ड मोडून या देशाचा सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहण्याचा रेकॉर्ड केला। याचं कारण मोदीजींची प्रतिमा जनसामान्यात माणसात रोजलेली आहे। या प्रतिमेचं कारण म्हणजे अशा प्रकारचं कृषी विज्ञान केंद्र असेल, अशा प्रकारच्या वास्तू असेल, शेतकरी निवास असेल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान या विद्यापीठाअंतर्गत नागपूर जे आहे अशा प्रकारे चांगल्या वास्तू केंद्र सरकार तयार करते शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कर्जमाफी होणार आहे। देवेंद्रजी फडणवीस त्यासाठी प्रयत्नशील आहेत। अशातच केंद्र सरकार एक वेगळे माइलस्टोन तयार करते। पहिलं आपण ऐकायचो की प्रत्येक जिल्ह्यात एकच कृषी विज्ञान केंद्र असतं, परंतु या केंद्र सरकारनं विळा उचलला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला न्याय द्यायचं, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जायचं, त्याचीच परिणती म्हणजे हे कृषी विज्ञान केंद्र तडसर आमच्या अगदी जवळ कडेगाव तालुक्यामध्ये उभारलं आहे। मी केंद्र सरकारचे धन्यवाद मानतो। मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्तीनिमित्त या ठिकाणी खास भेट द्यायला आलो। नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान ज्याला आम्ही प्रेमाने मामाजी म्हणतो त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो। तमाम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो लवकरच हे शेतकरी भवन या ठिकाणी सुरू होईल। आपल्या सर्वांसाठी, आपल्या कल्याणासाठी हे शेतकरी भवन आहे। खरोखरच पंतप्रधान मोदी यांचं आभार, धन्यवाद।